हिवाळ्यात अनेकांची तक्रार असते की चेहरा हा ओढल्यासारखा तसेच ताणलेला वाटतो. चेहऱ्यावर पांढरे फ्लेक्स तयार होतात, त्वचेला खाज तसेच जळजळ होते, स्किन रॅशेस तयार होतात आणि कोणतीही क्रीम लावून सुद्धा काहीच फरक पडत नाही व स्किन ही वयस्कर वाटू लागते. तर तुमच्या सोबतही असंच होतंय का? हिवाळ्यात हवेमधील ओलावा कमी असतो आणि बरेच जण थंडी म्हणून आंघोळीसाठी गरम तसेच फार कडक पाणी वापरतात. स्ट्रॉंग साबण वापरला जातो आणि त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ऑइल कमी होतं आणि ड्रायनेस वाढून त्वचेला खाज यायला लागते व याचंच रूपांतर पुढे वेगवेगळ्या इन्फेक्शन मध्ये जसे की एक्झिमा, स्कॅबिज, सोरायसिस, फंगल इन्फेक्शन, डर्मॅटायटिस म्हणजेच वेगवेगळे स्किनचे आजार इत्यादी गोष्टींमध्ये होते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? चला तर मग बघूया. आंघोळीसाठी अति गरम पाण्याचा वापर टाळा. सौम्य फेस वॉश तसेच साबण वापरा. हिवाळ्यात शक्य असेल तर रोज नाही तर आठवड्यातनं 3-4 वेळेस पूर्ण शरीराला अभ्यंग करा. चेहरा तसेच पूर्ण शरीराला तेलाने मसाज करा. रात्री झोपताना किंवा सकाळी अर्धा ते 1 तास स्नानापूर्वी तुम्ही मसाज करू शकता. त्वचेच्या मसाजसाठी तुम्ही तीळ तेल, कोकोनट तेल, बदाम तेल तसेच कुमकुमादी तेल इत्यादी तेलांचा तुम्ही वापर करू शकता, ज्यामुळे त्वचेचे पोषण होऊन नैसर्गिक ग्लो वाढेल व स्किन मधील ड्रायनेस कमी होईल व जी तुम्हाला खाज, जळजळ इत्यादी गोष्टींचा प्रॉब्लेम होते त्या समस्या सुद्धा तुमच्या दूर होतील. नाभी पुरण. रात्री झोपताना नाभीमध्ये म्हणजेच बेंबीच्या ठिकाणी तेल टाकून तेलाने पोटावर मसाज करा. उन्हाळ्यात जमिनीला आपल्याला भेगा पडताना दिसतात व जमिनीला पाणी दिले की जमीन ही टवटवीत दिसायला लागते. तर त्याप्रमाणेच आपली स्किन सुद्धा आहे. फक्त बाहेरून कोणतीही क्रीम लावून किंवा बाहेरून फक्त मसाज करून होणार नाही, तर इंटरनल स्नेहन सुद्धा फार गरजेचे आहे. तर त्यामध्ये डेली आपल्या आहारामध्ये दूध आणि तूप हे असणे फार आवश्यक आहे. तर त्यासाठी तुम्ही रोज 1 ग्लास दूध व त्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप हे तुम्ही घेऊ शकता. ग्लोईंग, नॅचरल आणि हेल्दी स्किन हवी असेल तर स्नेहन म्हणजेच एक्सटर्नल मसाज आणि स्नेहपान म्हणजेच इंटरनल घृतपान या दोनही गोष्टी फार गरजेच्या आहेत. वातदोष दूर होतो म्हणजे शरीरातील वृक्षता कमी होऊन शरीराचे तसेच त्वचेचे पोषण होते आणि त्वचेतील नैसर्गिक ग्लो वाढतो. लिक्विड डाएट जास्त प्रमाणात घ्या. पाण्याचे प्रमाण वाढवा जेणेकरून स्किन हायड्रेट राहील. वेगवेगळे सूप तसेच सीझनल फळे खा. चेहऱ्यावर कुठलीही क्रीम न वापरता तुम्हाला हेल्दी नॅचरल स्किन हवी असेल किंवा कुठलं केमिकल तुम्हाला चेहऱ्यासाठी वापरायचं नसेल तर घरगुती तूप वापरून सुद्धा तुम्ही चेहऱ्याचा मसाज करू शकता व स्किन आपली तजेलदार टवटवीत ठेवू शकता. जे खाल्लं जातं तेच त्वचेवर दिसतं, म्हणजेच आपण जो आहार घेतो त्यापासून आपली त्वचा बनत असते. तर चांगली स्किन हवी असेल तर हिवाळ्यामध्ये स्नेह, उष्णता तसेच पोषण देणारा आहार घ्या. थँक्यू.